या पुरंदरच्या भूमीत जनतेसाठी अहोरात्र झटणारा एक आपला सहकारी मित्र आणि कायमच प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारे आपल्या सर्वांचे परिचयाचे सर्वांचे लाडके आदरणीय दत्ताशेठ झुरुंगे यांच्या विधानसभेच्या पुढील प्रवासासाठी आणि येत्या सोमवारी आपण फॉर्म भरण्यासाठी सासवड या ठिकाणी जाणार आहोत। तरी आलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण प्रत्येकाने एक 10 आपले सहकारी सोबत घ्यायचे आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून आपल्याला शेठचा फॉर्म त्या ठिकाणी भरायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भरघोस मतांनी आपल्याला त्या ठिकाणी दत्ताशेठ झुरुंगेंना आमदार झालेलं पाहायचंय। एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। विविध त्या ठिकाणी सोसायटीचे पदाधिकारी असतील, कामगार वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, सर्वच आपण प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहात। यामध्ये आपले सर्वांचेच आशास्थान असणारे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या ठिकाणी आपल्या सर्वांनाच अपेक्षित असणारे उमेदवार माननीय दत्ताशेठ झुरुंगे हे त्या ठिकाणी सोमवारी आपल्या सर्वांच्या समवेत आपण फॉर्म भरत आहोत। पण त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी आपल्या सर्वांचाच त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा विचार घेणं गरजेचं आहे। कारण आपण पाहत आहात संपूर्ण पुरंदर तालुक्यात गेले 6 महिने झालं वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण लोकांच्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचतोय। आपण त्या ठिकाणी पॅड वाटपाचा कार्यक्रम असेल, त्यानंतर त्या ठिकाणी महिलांना देवदर्शनाच्या माध्यमातून असेल, कीर्तनाच्या माध्यमातून असेल, भेटीगाठी असतील, त्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण होम मिनिस्टरचाही कार्यक्रम त्या माध्यमातून आपण प्रत्येक भागामध्ये घेतला आणि सर्वत्र त्या ठिकाणी आपण जो आपलं त्या ठिकाणी उमेदवार आहेत दत्ताशेठ झुरुंगे यांचा त्या ठिकाणी चेहरा आपण सर्वांपर्यंत पुरंदर तालुक्यात, हवेली तालुक्यात जनतेसमोर आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी पूर्ण जनजागृती होत असताना आपल्याला सर्वांनाच त्या ठिकाणी आज आपण सर्वजण आज प्राथमिक स्वरूपात आपली मीटिंग आहे की प्रमुख कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी आपण मीटिंग लावलेली आहे की आपल्याला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन आपण येणाऱ्या निवडणुकीत त्या ठिकाणी आपण काही पक्षाकडून त्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल, इतर पक्ष असतील, त्या पक्षाकडून त्या ठिकाणी आपले फॉर्मचे किंवा अधिकृत त्या ठिकाणी आपण फॉर्म भरणारच आहोत। परंतु त्या ठिकाणी सोमवारी आपण प्राथमिक स्वरूपात त्या ठिकाणी सोमवारी आपण सर्वांनीच त्या ठिकाणी प्रत्येक भागातील जे कार्यकर्ते आहेत, वीरपर्यंतचे त्या ठिकाणी तुकडचा भाग असेल, ह्या भागातील त्या ठिकाणी बेलसर भाग असेल, त्याचबरोबर पलीकडे त्या ठिकाणी देवे भाग असेल किंवा कोडीत आणि हिवरे भाग असेल, ह्या भागातून जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या आपापल्या भागातून लोक आणण्याचा त्या ठिकाणी महिला असेल, त्या ठिकाणी आपण ग्रामस्थ असतील, जास्तीत जास्त संख्येने आपण सोमवारी त्या ठिकाणी सासवडला कचेरीसमोर सर्वांनीच उपस्थित राहायचंय। त्या ठिकाणी आपण उपस्थित राहून मोठ्या संख्येने आपला त्या ठिकाणी माननीय दत्ताशेठ झुरुंगे साहेबांचा फॉर्म दाखल करायचा आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपण पुढील जे काय असेल रणनीती आपण सर्वांनीच ठरवून आपल्या त्या ठिकाणी उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे। एवढंच त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगतो। आम्ही पण त्या ठिकाणी वीरपर्यंतच्या भागातून जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहू अशी ग्वाही देऊन थांबतो। धन्यवाद। निर्णयापर्यंत पोहोचलो आहे की आपण पुरंदर हवेली 202 मधून फॉर्म भरण्यास आपण इच्छुक आहे, तरी सर्वांनी सोमवारी उपस्थित राहावं ही नम्र विनंती। आज या ठिकाणी आपण येणाऱ्या विधानसभेसाठी दत्ताशेठ झुरुंगे यांचा फॉर्म भरण्यासाठीच्या मीटिंग संदर्भात ही मीटिंग आयोजित केलेली आहे। आपण फॉर्म का भरायचा, तर आपण सर्व जाणतात की गेल्या 5 वर्षामध्ये शेठ अगदी सामान्य घरातून हा माणूस या ठिकाणी उभा राहून सामान्यातील असामान्य असं नेतृत्व दत्ताशेठमुळं आपल्या या पंचक्रोशीला लाभलेलं आहे।
त्यातूनच आपण प्रथमपासून पाहतो दत्तशेठ पंचायत समितीला उभे राहिले. दत्तशेठ चांगल्या मतांनी निवडून आले, चांगला 5 वर्ष कारभार केला. त्यानंतर 5 वर्ष त्यांनी जिल्हा परिषदला उभे राहिले, जिल्हा परिषदला निवडून आले. असा हा राजयोग असणारा माणूस जर आपण विधानसभेला आपल्या सर्वांच्या ताकदीवर उभा केला तर 100% विजय आपला होणार आहे. आपण दिसायला जरी कमी असलो तरी गनिमिक आवेने आपण नक्कीच हा विजय खेचून आणू असा मी या ठिकाणी निर्धार व्यक्त करतो. आणि प्रत्येक आपल्या युवकांनी असा निर्धार व्यक्त करून आपण आपल्या गावात जास्तीत जास्त संख्येने आपण एकमेकापर्यंत पोहोचलं पाहिजे. हा माणूस का निवडून आला पाहिजे त्याचं आपण सांगितलं पाहिजे की आपल्याला आपला माणूस हा या ठिकाणी आमदार झालेला पाहायचा आहे. या पुरंदर विधानसभेवर दत्तशेठ झुरंगे हे निवडून आले पाहिजे. यासाठी तन मन धन अर्पण करून आपण या ठिकाणी आपण त्यांचं काम करायचं आहे. आणि येणारा आमदार हा दत्तशेठ झुरंगे हेच आहेत हे लक्षात ठेवा. येणाऱ्या सोमवारी आपण इथं असणाऱ्या प्रत्येकाजणी 10,000 जर माणूस आणली तर ही एवढीच लोक 10,000 20,000 संख्येने सुद्धा लोक आणू शकतात. एवढं मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि दत्तशेठला पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. करायचं हे आपलं काम निश्चित आपण ठरवूनच केलं पाहिजे. आणि आता सर्व एवढे जमलेले आहेत, याच्यापेक्षाही अजून जमतील. परंतु सगळ्यांनी एक विचार करून की त्यांची जी कामं आहेत आत्तापर्यंत झालेली ह्या कामाचा विचार करून त्या सगळ्या बाजू बघून आपण अगदी शेवटपर्यंत ठाम त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि आपण आपलं काम करावं. एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो आणि 2 शब्द थांबवतो. मी कैलास फडतरे बोबगाव या ठिकाणी आलोय. आमच्या गावामध्ये मी दत्तशेठने ज्या टायमाला जिल्हा परिषद सदस्य झाले आमच्याकडे स्मशानभूमी पात्र्याची होती. दत्तशेठ आमच्या भागातून काय विषय नव्हता, निवडून दत्तशेठ ह्या भागातून आले आणि आमच्याकडेच स्मशानभूमी बांधली RCC मध्ये. आणि गावामध्ये चौकात बरेच ठिकाणी टेबल बाकडे वगैरे बसायला ही सुविधा दत्तशेठने केली. आणि दत्तशेठचे पहिल्यापासून त्या टायमाला संजय जगताप पहिल्यांदा आमदारकीला उभे राहिले तेव्हापासून आमचं मित्रप्रेम होतं आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे दत्तशेठच्या पाठीमागे आहे आणि इथून पुढेही राहणार. त्याच्यामुळे बोबगाव ग्रामस्थांच्या वतीने दत्तशेठच्या मागे आम्ही सर्वजण असणार. काय बोलायचा विषय सगळं ह्याची पूर्ण तयारी करून ठेवतो की आम्ही त्याला पूर्णपणे आम्ही त्यांना पाठबळ देऊ आणि त्यासाठी लागेल तेवढा वेळ देऊन आम्ही सगळं त्यांच्या मागे सगळ्यांना पाठीशी उभं करू. ह्याची आम्ही पूर्ण तयारी करू. आमच्या गावासाठी काहीच केलं नाही. ते दत्तशेठने आमच्या त्या 50 वर्षापूर्वीच्या शाळेचे अख्खे पूर्ण पत्रे बदलून सगळे शाळेला अख्ख्या मुलांसाठी चांगलं भवितव्य घडून दिलं. प्लस गावामध्ये जे डेअरीचे दूध आता ब्रिटानिया डेअरी एकसारखी एक संस्था स्थापन केली की ज्यातून गावातले जे बाकीचे डेअरीवाले होते कायम डेअरीचे दूध शेतकऱ्याचे उत्पन्न गटवतच आले. 2 रुपये 3 रुपयांनी खालीच येत आले. पण आज आमच्या गावात ब्रिटानिया डेअरीसारखी अशी डेअरी त्यांनी स्थापन केली की त्यामुळं बाकीच्याही डेअरीवाल्यांचे रेट त्यांना कमी करता नाही आले. ह्यामुळं आपल्या गावातील सगळ्या शेतकऱ्यांच्या आमच्या तिकडच्या एवढं आतोनात फायदा झालेला आहे की त्यांना आहे ना कुठंच त्यांना काही करता येत नाही. आणि त्या ब्रिटानिया डेअरीच्या माध्यमातूनच त्यांनी गावात महिलांसाठी कुक्कुटपालन वगैरे असते बरेचसे व्यवसाय त्यांना दिले आणि 100 शिलाई मशीन वगैरे असे उपक्रम करून त्या महिलांना हातभार दिलेला आहे. त्यामुळं मी सांगतो ना, मी माझ्या गावात नाही तर पश्चिम भाग जो आहे सासवडच्या वरचा, आम्ही सगळे गावकरी पश्चिम भागातल्या सगळ्या गावांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू हे मी आश्वासन देतो. खंदे समर्थक यांचा माझा म्हणजे काळजातला विषय अगदी जवळचा. ते जिकडे जातील कुठं बी म्हणजे पक्ष बदल होऊ शकतो काय करता, पण जे तिकडे असतील तिकडे मी किंवा माझा तो सगळा परिवार आहे, मित्रपरिवार त्यांचा परिवार असेल, आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे. आणि त्यांची मागची पार्श्वभूमी पाहता तर त्यांची कुठलीच पायरी चुकलेली नाही. पहिल्यांदा पंचायत समितीला अगदी सहजरित्या निवडून आले, त्यानंतर जिल्हा परिषदला
अगदी समोर अपोजिशनला अगदी ताकदवर हत्तीसारखं बळ असणारा उमेदवार असताना त्याला चितपट करून या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि आत्ताचंही मला वाटतं त्यांची योग्य पायरी आहे. गद्दीवर बसण्याचा त्यांचा हा योग आहे आणि तो 100% सक्सेस होईल. आणि बेरसरमध्ये मी जास्त भागात त्यांच्याबरोबर माझ्या कामामुळे मी फिरू शकलो नाही, पण बेरसरमध्ये पाहता की लहान मुलांच्या शाळेच्या अडचणी असतील की दत्ताशेठ असं करायचे नाही, हा विषय कधीच नव्हता. पूर्ण बाबा काय लागते शाळेला, काय अडचणी, कोणाला दप्तर, मुलांना गरिबांच्या मुलांना काही शिक्षणाला अडचणी येतात, त्यांना अगदी शाळेची दप्तरं असतील, कुणाला गरिबांना वह्या पुस्तकं घेणं शक्य नसेल, कुणाची फी वगैरे भरणं शक्य नसेल, तर त्या छोट्या छोट्या गोष्टीचं त्यांनी लक्ष दिले. मोठे विषय तर ते करतातच की त्यांना दिसत आहे पण की रोडचे प्रश्न आहे, पाण्याचे काही वस्तू प्रश्न आहे ते इतर कुठल्या लोकनेत्याकडून होऊ शकले नाही, मोठ्या मोठ्या लोकनेत्याकडून. तर यांनी त्यांच्या एवढ्या लहान झेडपी जिल्हा परिषद सदस्य असताना मोठे मोठे प्रश्नसुद्धा त्यांनी मार्गी लावले आणि एवढं सगळं व्यवस्थित काम त्यांनी केलेलं आहे. आणि अशी सुवर्ण संधी त्यांना आलेली आहे, तर त्या संधीचा फायदा घ्या. इथं भरपूर कार्यकर्ते, हे महत्त्वाचे कार्यकर्ते, तर यांच्या मागं 25-25, 50-50 कार्यकर्ते आहेत. तर भरपूर मोठ्या संख्येने सोमवारी फॉर्मवर जाताना तर बहुसंख्येने सर्वांनी उपस्थित राहा, आपली मोठी ताकद तिथे निर्माण करा. नक्की आपला विजय निश्चित आहे आणि यानंतर पुढचा विजय आपला निश्चित आहे. त्या टायमाला आपल्याला भरपूर प्रमाणात हे आपलं शक्ती प्रदर्शन तर सोमवारी दिसेलच आणि यानंतर आपल्याला आमदार पाहतानीच ही भरपूर मोठ्या प्रमाणात इथं लोकसंख्येने मिटिंग होईलच, हे नक्की निश्चित. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी दत्ताशेठने आता सांगितलं कोणीतरी की बाबा आमच्या गावचा विकास हा दत्ताशेठने कोणी खासदार आणि आमदारांनी केला नाही, तो त्यांनी केला. हेही खरं आहे. खरं तर शाळेतल्या मुलांना ज्या ज्या आवश्यक वस्तू असतात त्या वस्तू वाटण्याचं काम दत्ताशेठनी आमच्या पूर्व भागामध्ये, ते आता आमच्या भागाचे ते जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं शाळेमध्ये मुलांना आवश्यक असणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी वाटप केल्या. काही वेळी आम्ही पाण्याच्या संदर्भामध्ये दत्ताशेठकडं आग्रह धरला. होले काकांच्या घरी आमच्याबरोबर आलेले होले काका आहेत, नायगाव विद्युत सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर विद्यमान संचालक आहेत मंगेशजी चौंडकर या ठिकाणी आहेत, सचिनदादा होले आहेत, त्याचबरोबर तुकारामजी भागवत आहेत. आम्हा सर्वांना ज्ञात आहे. आम्ही एक विषय मांडला आत्ता याच्या काळामध्ये, खासदारकीच्या अगोदर मला वाटतंय, की दत्ताशेठ आमची एक अशी अडचण आहे की बाबा पाण्याचा विषय आमचा फार महत्त्वाचा आहे आणि त्या ठिकाणी खरं तर पुरंदरसारखी योजना असेल, जानाई शिरसाईसारखी योजना असेल, त्या ठिकाणी जर आपल्या उषा पायथ्याला ही योजना आहे आणि त्याच योजनेपासून आपण वंचित राहतोय, तर त्या ठिकाणी दत्ताशेठने लगेच त्याचा पाठपुरावा करून जानाई शिरसाईचं तुमच्या काही ना काही अंशी तुमचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी आम्हाला जानाई शिरसाईचं पाणी मिळालं. आणि नायगावच्या पूर्व भागामध्ये मग राजुरी असेल, रिसापिसा असेल आणि नायगावचा पूर्व भाग असेल, त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा आज देखील आम्ही त्या पाण्याच्या याच्यावरती आज आमचा उदरनिर्वाह करतोय. म्हणजे हे एक दत्ताशेठचं ते कामच म्हणावं लागेल. त्या ठिकाणी मग काही किरकोळ रस्ते देखील आमच्या तिकडं दत्ताशेठनी केले, काही बंधारे केले, तेही दत्ताशेठचं अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि मोलाचं असं काम या ठिकाणी दत्ताशेठनी केलं. असो, दत्ताशेठनी पुढच्या काळात आपण त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि उभं राहू अशी मी आमच्या पुरंदरच्या पूर्व भागाच्या गावाच्या वतीनं तर 100% सांगतो की दत्ताशेठ आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. धन्यवाद. पाहिलं तर आमच्या गावामध्ये 90% कामे दत्ता भाऊजींनीच केलेली आहेत. जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा, या शाळेमध्ये त्यांनी PVC ब्लॉक टाकले. एकतपूरमधील गणपती मंदिर, मुंजवडीतील गणपती मंदिर यांच्याच माध्यमातून झालेलं आहे. समाज मंदिर मुंजवडीतील यांच्याच माध्यमातून झालेलं आहे. आणि
स्मशानभूमीतील सर्व कामे त्यांच्याच माध्यमातून केलेले आहेत. आता सर्वच कामे मी सांगू शकत नाही, पण मी 100% सांगेन की आणि पाणी प्लांट हा पण त्यांनीच केलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे एखतपूर मंजवडीची ग्रामपंचायत ही विशेष म्हणजे दत्ताभाऊजींच्याच माध्यमातून बांधण्यात आलेली आहे. अजून भरपूर कामे त्यांनी केलेली आहेत, रस्त्याची कामे, बाकीची समाजसेवेची कामे आणि काही सर्वांना पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून काही बाकीची काही शेतीविषयक अवजारे वगैरे त्यांनीच दिलेली आहेत. 90% कामे त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. तरी सर्वांनी त्यांना साथ द्यायची आहे आणि त्यांना विधानसभेसाठी पुढे पाठवायचं आहे. धन्यवाद. त्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मित्रो, सर्वांना सांगण्याचा उद्देश माझा आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मिळून माननीय दत्ताशेठ जोरंगे यांचं काम करण्याचं आहे. आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यापूर्वीच्या आमदारांनी त्यांचं काम, त्यांना मिळालेले अधिकार यांचा त्यांनी व्यवस्थितरित्या उपयोग केला नाही. त्यामुळे आपला पुरंदर तालुका हा इतर तालुक्यांपेक्षा अतिशय मागास पडलेला आहे. आपण जरी पुणे शहराच्या जवळच तालुका जरी असला किंवा पुणे शहराच्या जवळ आपण राहत असलो तरी पुणे शहराच्या मानाने आपला विकास हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालाय असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्याला जर आपल्या तालुक्याचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर ज्या माणसाच्या मनामध्ये पुरंदर हवेलीच्या बाबत प्रेम आहे, ज्याच्या विचारामध्ये आचारामध्ये पुरंदर हवेलीचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची ज्याच्या मनामध्ये जिद्द आहे, अशा माणसाला विधानसभेमध्ये निवडून देण्याची फार अत्यंत नितांत गरज आहे. मी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माननीय दत्ताशेठ जोरंगे यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करण्याचे आहे. आणि मी त्यांना या ठिकाणी वीरगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने अशी ग्वाही देतो की त्यांना आम्ही वीरमधून सर्वात जास्त मतदान कशा पद्धतीने होईल यासाठी काम करणारे आणि त्यांना आम्ही वीरमधून सर्वात जास्त मतदान मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे. जय हिंद. वेरेश्वर प्रतिष्ठान, महेश धुमाळ माझं नाव आहे. तर एवढंच मी सांगेन की वीरमधून जास्तीत जास्त त्यांना लीड देण्याचा प्रयत्न हा आमचा असेल आणि आम्ही हा 100% करणार आहे. कारण की त्यांच्या कामाची जी पद्धत आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जी कामं केली आणि पुढील जे आत्ताचे जे आहेत ते फक्त आहे त्याच मुद्द्यावरती बोलत आहेत, दुसरे काय मुद्देच त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे पुढील काळात जे काय आपले मुद्दे असतील ते आपण त्यांच्या समोर मांडू आणि तेही त्याच्यावरती 100% आपलं काम करतील एवढं मी तुम्हाला खात्री देतो. आणि वीरमधून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करतो. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद. वह्या पुस्तकं वाटली, भरपूर त्यांनी काम केलं आणि महिलांच्यासाठी एक करंडा वाटला आणि ताट वाटलं, ताटं पण वाटले, म्हणजे कुंकवाचे ताट वाटले. अजूनही प्रत्येकाच्या घरामध्ये अजूनही आहे. आणि अशी छोटी छोटी कामं करणारी ही माणसं लहानातूनच खरं म्हणजे पुढे येत असतात. आणि मोठी लोक जे आहेत ते काहीच करत नाही, फक्त नमस्कार चमत्कार, गावात आल्यानंतर मोठ्याच लोकांना ओळख देणार, लहानशा तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना ओळख न देणारी ही माणसं आता समोर उभं राहणार आहेत. तर आपण एकच ठरवायचं की आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं आणि आता
फॉर्म भरायचा, याच्यापेक्षा जास्त संख्येने प्रत्येकाने जर लोक आणली, प्रत्येकाने 10-20 लोक आणली आणि अजूनही कार्यकर्ते बरेचसे गावामध्ये शिल्लक आहेत, ती दत्ता शेठला म्हणणारी आहे, ती पुढे येत नाही, पण नक्कीच मतदार जास्त मतांनी त्यांना निवडून देतील आणि प्रत्येक गावात जास्त मतदान व्हायला पाहिजे. आमच्या पूर्व भागामध्ये तसं पाहिलं तर पुरंदर उर्साच्या अजिबात लक्ष दिलेलं नाहीये आणि त्या पुरंदर उर्साच्या माध्यमातून खूप लोक नाराज आहेत. मध्यंतरी बऱ्याचशा लोकांना आपण सर्वजण जाणता की एक मी पाहिलं तर की एक शेतकरी कुटुंबातलं तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता आहे की ज्या पद्धतीने सांगितलं की 2012ला मला पंचायत समिती असेल, 17ला जिल्हा परिषदेवरती काम करण्याची संधी मिळाली आणि ही संधी मिळाल्याच्या नंतर या आपल्या भागातील लोकांना विकासाचं कशा पद्धतीने काम करता येईल याच्यासाठी विकास तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम गेले 10-15 वर्षे मी त्या ठिकाणी सातत्याने करतोय. सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, आध्यात्मिक, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फुल न फुलाची पाकळीचं योगदान देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी सर्वांना आव्हान केलं आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावरती एक जबाबदारी म्हणून किंवा एक प्रेम म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि ही एक आपली घरची मीटिंग किंवा येणाऱ्या विधानसभेला बाबा फॉर्म भरायचा का नाही हे खरं विचारण्यासाठी मी ही मीटिंग आयोजित केली होती. की काही खाजगीत मला किंवा काही लोक म्हणतात की एवढं मोठी डेअरिंग करण्याचं पण सोपं नसतं की ते तुम्ही डेअरिंग त्या ठिकाणी केलंय की विधानसभेला किंवा आमदारकी खासदारकी पाहिलं तर आपल्याला मोठ्या लोकांचं चित्र डोळ्यासमोर येतं की जी लोक वर्षानुवर्षे त्या ठिकाणी कोण आमदार राहिलेत, कोण खासदार राहिलेत, त्यांचीच मुलं मुली त्या ठिकाणी राजकारणात या पदाला त्या ठिकाणी इच्छुक होतात. परंतु आज पाहिलं तर मी शेतकरी कुटुंबातून शेती करणारा, नंतर हळूहळू व्यवसाय करून त्या ठिकाणी तालुक्यामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी प्रेम दिलं की प्रत्येक कुटुंबाची जी काय सर्वसामान्य कुटुंबाची जी अडचण आहे ती मी त्या ठिकाणी जाणतो की जी कुटुंब आपली पुरंदरची परिस्थिती पाहिली तर सर्वच मंडळी त्या ठिकाणी हालाकीमधून त्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी सुरू केले. अनेक लोकांच्या अडीअडचणी आहेत, कोणाला शिक्षणाची अडचण आहे, मुलामुलींना शिक्षण द्यायची मग पालकांची इच्छा आहे, परंतु आर्थिक अडचण असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ते शिक्षण घेता येत नाही. अशी आपल्या तालुक्यामध्ये अनेक मुलं आहेत की ज्या पद्धतीने आज आपण म्हणतो की आपला तालुका दुष्काळी आहे, दुष्काळी, परंतु दुष्काळ जरी असला पाण्याचा दुष्काळ आहे, आपल्या तालुक्यामध्ये बुद्धीचा दुष्काळ नाही, एवढं मला या ठिकाणी सांगायचं. म्हणजे शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलांनी त्या ठिकाणी पोटाला चिमटा घेऊन मुलं शिकवली, परंतु आज त्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत. आज मुलींना आपण पाहतो की आपल्या मुली त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकलेल्या आहेत आणि अजून शिकण्याची इच्छा आहे, परंतु अनेक अडचणी आहेत. आज पाहिले छोटे छोटे अडचणी आहेत की आज एसटी ग्रामीण भागामध्ये मुलामुलींना शाळेला यायचं असेल तर एसटीने प्रवास केल्याशिवाय त्या ठिकाणी सासवडला येता येत नाही किंवा जिजुरीला येता येत नाही. परंतु एसटीचा आपण कुणी त्याचा विचार केलाय का की सकाळी पाठे येऊन मुलं मुली त्या ठिकाणी एसटी स्टँडला थांबतात, परंतु वेळेवर त्या ठिकाणी एसटी येत नाही. परत त्या मुलांना खाजगी बसमध्ये किंवा एसटी गाड्यांनी जाऊन म्हणजे वेळेवरती एसटीचं सुद्धा नियोजन आपल्या तालुक्यात नाही. पाणी हे ते लांबचेच विषय सोडा, ते तर मोठे मोठे प्रश्न आहेत, पण जे गरजेचे प्रश्न आहेत, रोजच्या लोकांच्या गरजेचे प्रश्न आहेत, मुलींसाठी शिक्षणासाठी एसटीचा प्रश्न आहे किंवा वेगवेगळे कोर्स करायचा म्हणला तर सासवडला आज या ठिकाणी सर आहेत, सर वाघेरे हायस्कूल विद्यालयाचे विद्यार्थी आहेत, म्हणजे वाघेरे कॉलेजचे. म्हणजे मला वाटतं सरांचे वडील पण त्या ठिकाणी शिक्षण घेतलं असेल, सरांच्या आजोबांनी पण घेतलं असेल, सरांनी घेतलंय, सरांच्या मुलांनी पण त्या ठिकाणी त्याच वाघेरे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलंय बापू. परंतु ते कॉलेज वाघेरे कॉलेज सोडलं तर दुसरं कॉलेज आहे का ग्रॅज्युएशन करायला तालुक्यात आपला? वाघेरे कॉलेज सोडलं, एक थोडा विचार करा की वाघेरे कॉलेज वर्षभर बंद राहणार आहे, 12वी नंतर काय? होय सर, वाघेरे कॉलेज पुरंदर तालुक्यामध्ये एकच अशी शिक्षण संस्था आहे ती जर वर्षभर बंद राहिली
तर तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या मुलांनी पुढे शिक्षण घ्यायचं, दुसरा पर्याय आहे का? मग हा पर्याय कोणी करणे गरजेचं होतं? हे छोटे छोटे प्रश्न आहेत. म्हणजे पाणी येईल, विमानतळ होईल, सगळं होईल, परंतु आज एकच सांगतो, वाघेरे कॉलेज बंद झालं वर्षभरासाठी, समजा त्या शिक्षण संस्थेने बंद केलं, तर तालुक्यातील 12वी पर्यंतची कॉलेज आहेत. म्हणजे परिंच्याला आहे, वीरला आहे, इकडं पिसवरेला आहे, जेजुरीला आहे, नेरेला आहे, परंतु मेन आपलं सासवडला ते शैक्षणिक संकुल आहे. ते जर बंद झालं तर 12वी नंतर करायचं काय?